नमस्कार, स्वागत आपल्या सर्वांचं हॅशटॅग द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पत्रानुसार दिनांक 5/3/2000 नुसार 26/2000 नुसार राज्यातील खाजगी 100% अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजने अंतर्गत जन आरोग्य योजनेअंतर्गत वैद्यकीय खर्चाचे लाभ देण्याबाबतचा निर्णय झालेला असून त्या पत्रानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदा व खाजगी 100% अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत समावेश करण्यात आलेला असून याचा लाभ सर्व शिक्षक बंधू आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेटणार आहे. ही सुविधा एकदम कॅशलेस असून या अंतर्गत कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी केली आहे. तथापि याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभाग सादर केला असता तर सदर योजनेमध्ये सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे शुभ्र शिधापत्रिका असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट असून यामध्ये राज्यातील सर्व आदिवासी नागरिकांना आदिवासी असलेल्या नागरिकांना म्हणजेच डोमेसाईल सर्व असणाऱ्या लोकांना शिक्षक कर्मचाऱ्यांना योजनेअंतर्गत रुग्णालयामार्फत विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहेत तिच्या अंतर्गत महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष रुपये 5 लाख म्हणजे 5 लाखाचे आरोग्य संरक्षणाचे लाभ अनुदेय असतील. म्हणजे शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपण खाजगी किंवा सरकारी शाळेमध्ये असाल आणि खास करून आपलं पांढरं शुभ्र किंवा खास करून विचारलं तर शिधापत्रिका असेल तरीसुद्धा आपल्याला या योजनेचा लाभ भेटणार आहे. त्या अनुषंगाने या योजनेचा लाभ आपल्या सर्वांना आपल्याला भेटणार असून त्या दिनांक 5/3/2026 पत्र निघालेले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या अंतर्गतचं दिनांक 25 फेब्रुवारी 2026 पत्राचा विचार केला असता तर राज्यातील 100% अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे वैद्यकीय लाभाचे खर्चाचे लाभ देण्याबाबतचा सुद्धा पत्र निघालेलं आहेत. या अंतर्गत सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनी आपण याचा लाभ घ्यावा. याचा महत्त्वाचा प्रस्ताव असाच आहे, तो म्हणजे आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागास प्रस्ताव सादर केला असता सदर योजनेमध्ये शुभ्र शिधापत्रिका धारकांसह राज्याच्या सर्व आदिवासी म्हणजे डोमेसाईल नागरिकांना योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लाख रुपये भेटणार असून वर्षासाठी 5 लाख रुपये असणार आहेत. त्यामुळे ही सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी तसेच नवीन विचार केला तर खाजगी शाळांसाठी आनंदाची गोष्ट आहे. आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि खास करून या योजनेबद्दल माहिती घ्यावी. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल द सोल्युशन गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा व महत्त्वाची गोष्ट नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला शेअर करा. धन्यवाद.